सर्व दुःख
तीर्थे केली कोटीवरी नाही देखिली पंढरी जलो त्याचे जले पण न देखीची समचरण योग याग अनंत केले समचरण नाही देखिले जलो त्याचे ज्याले पण जवन देखीची समचरण तुका म्हणे विठ्ठल पायी अनंत तीर्थे घडली पाही जलो त्याचे ज्याले पण न देखीची समचरण विठ्ठल या भगवंताच्या असीम कृपेमुळे हे संपूर्ण जग चालू आहे.
त्यांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो. बाबाजी सद्गुरू दासोबा ज्या संतांनी हा वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि इतका भव्य दिव्य अशा प्रकारचा देवालय उभा केलेला आहे, त्या संतांना दुसरे नमन करू. मस्तक माझा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. तीर्थे केले कोटीवरी नाही देखिली पंढरी. जलो त्याचे जले पण देवीची समीकरण. प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला भंग देहूचे जगदवंदे जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती त्यागमूर्ती भक्तीच्या कलश स्थानी विराजमान असणारे, ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये बिकट परिस्थितीमध्ये परमार्थ केला. म्हणजे अत्यंत कठीण परिस्थिती म्हणजे काय तर तुकोबाराय स्वतः सांगतात, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करतावी मेली. तुकोबाराय सांगतात की दुष्काळामध्ये धनधान्य संपलं. आपण दोन परिस्थिती याच्यातल्या बघितलेल्या आहेत. एखाद्याकडे कोट्यावधी रुपये आहेत परंतु आता त्याच्याकडे काहीच नाही. ही परिस्थिती आपण बघितलेली. आटीले द्रव्य बघितलेले. नेलामान जो एखादा मनुष्य आल्यानंतर सर्व लोक उठून उभे राहायचे, आज त्याला कोणी विचारत नाही. ही सुद्धा परिस्थिती आपण बघितलेली आहे. परंतु आपण आतापर्यंत कोणी असं बघितलेलं आहे का एखाद्याची पत्नी खूप दिवसापासून उपवास आहे आणि ती सांगते की मला अन्न द्या, मला अन्न द्या नाहीतर मी मरेन, आणि तिचा पती तिला अन्न देऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीत पत्नीने मरावा अशी परिस्थिती आपण कोणीही बघितली नाही. तो इतक्या कठीण परिस्थिती तुकोबारायांनी बघितली आणि इतक्या कठीण परिस्थिती सुद्धा उच्च कोटीचा परमार्थ कसा करता येऊ शकतो हे जगाला दाखवून देणारे. म्हणजे याच्या पुढे कोणी म्हणायला नको की तेव्हा आमची परिस्थिती गरीब होती म्हणून आम्हाला परमार्थ जमला नाही. इतक्या उच्च कोटीचा परमार्थ करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांनी या अभंगाद्वारे पंढरीचं महात्म्य, पांडुरंगाचं दर्शन किंबहुना पांडुरंगाच्या चरण दर्शनाचं महत्व सांगितलं. जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात की एखाद्याने 1 कोटी तीर्थ केले कोटीवर. आता 1 कोटी तीर्थयात्रा करण्यासाठी एक तीर्थाला फक्त 100 रुपये जर आपण खर्च पकडला तर 1 कोटी तीर्थयात्रा करण्यासाठी किती खर्च लागेल? 100 कोटी. 1 कोटी तीर्थयात्रा करण्यासाठी किती वर्ष, किती महिने, किती दिवस लागतील माहिती नाही. आणि आपण 20 दिवसाचा 22 दिवसाचा प्रवास करतो, याच्यामध्ये सुद्धा काही लोक आजारी पडतात. तर 1 कोटी तीर्थयात्रा करण्यासाठी किती वेळ आजारी पडतील माहिती नाही. परंतु एखाद्याने 1 कोटी तीर्थयात्रा केल्या म्हणतात आणि त्या 1 कोटीमध्ये त्यांनी जर पंढरपूर जर बघितलं नसेल, पांडुरंगाचं जर दर्शन घेतलं नसेल तर त्याच्या जगण्याला आग लागू दे. काय तुकोबाराय सांगतात, जलो त्याचे ज्याले पण जाऊन न देखेची समोचरण. त्याच्यापुढे श्री तुकोबाराय सांगतात, योग याग अनंत केले. योग म्हणजे अष्टांग योग जे सांगितले ते. अनंत या शब्दाचा अर्थ समुद्रामध्ये किती लिटर पाणी आहे कुणालाही माहिती नाही, आपण फक्त अनंत लिटर म्हणू शकतो. पृथ्वीवर गवत किती आहे कुणी संख्या सांगू शकत नाही, अनंत. त्याप्रमाणे एखाद्याने योग याग म्हणजे यज्ञ अनंत केले. आता हे किती कठीण आहे पुढे मी सांगणार आहे. अनंत एखाद्याने केले आणि त्याने जर पांडुरंग परमात्म्याचं जर समचरण बघितलं नसेल, पंढरपूर बघितलं नसेल तर तुकोबाराय सांगतो त्याच्या जगण्याला आग लागू दे. असं का तुकोबाराय म्हणतात? तर शेवटच्या चरणामध्ये तुकोबारायने उत्तर दिलेले आहे. तुका म्हणे विठ्ठल पायी अनंत तीर्थे घडली पायी. तुकोबाराय सांगतात की पांडुरंगाच्या चरणाजवळ अनंत तीर्थांचा पुण्य मिळतो. जर एकाच ठिकाणी जर तुम्हाला अनंत तीर्थेचा जर पुण्य मिळत असेल तर कोटी तीर्थ यात्रा करायची काय गरज आहे? विठ्ठल
अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायांनी केलेले आहे. वास्तविक पाहता तुकोबारायांच्या अभंगामध्ये किती अर्थ भरलेले आहे असं जर आपण विचार करायला गेलो तर तुकोबारायांची वाणी ही कशी आहे, वेदवाणी आहे. तुकोबारायांना तो वाच्या बोलो वेद नीती करू संती केले ते. आम्ही वाचेमध्ये जे बोलतो ना ते वेदांची नीती, वेदांचं गुह्यार्थ, वेदांमध्ये जे शास्त्र नियम सांगितले ते आम्ही वाचेली होतो. किंवा वेद अनंत बोलेला अर्थ इतुकाची साधीला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नाम घ्यावे. किंवा विठ्ठल विठ्ठल तुकोबाराया सांगतात वेदांचा तो मुख्यातला मुख्य अर्थ जो आहे तो आम्हाला माहित आहे. इतरांनी बघ इतरांनी फक्त ते पाठ करून घेतलेले आहे, त्यांना काही त्याच्यातला बंध नाही. इतरांनी फक्त भाग वगैरे घेतलेला आहे. तर तुकोबारांची वाणी ही वेदवाणी आहे, तुकोबारांची वाणी ही देववाणी आहे. तुकोबारे सांगतात विठ्ठल तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसाद वाचून. तुकोबारे सांगतात तुम्ही जे अभंग बोललेला आहे, जे अभंग गायलेले आहे हा भगवंताचा प्रसाद आहे. किंवा तुका म्हणे माझं बोलवी तो देव अर्थ गुहे भाव तोची झाले. तुकोबारे सांगतात मी जे अभंग बोललेले आहेत ना या अभंगांना बोलवण्यासाठी देव मला बोलवतो. मला याच्यातला भाव काय, अर्थ काय, गुह्यार्थ काय हे मला माहिती नाही. किंवा सालुंकी मंजूर बोलत तसे वाणी शिकविता धनी वेगाची आपल्या बले नाही मी बोलत सखा कृपावंत वाचनाची. काय तुकोबारे म्हणतात मी जे अभंग गातोय ही माझी वचन आहे, सखा कृपावंत वाचनाची. तुकोबारांची वाणी ही अनुभव वाणी आहे. तुका म्हणे माझा अनुभव आहे, तुका म्हणे चाकोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. तुम्ही आम्ही कीर्तनकार शास्त्रांचा अभ्यास करून बोलायला येतो पण त्याच्या पाठीमागे आपला अनुभव काय आपल्याला माहिती नाही. म्हणून तुकोबारांनी अनुभव घेतले तेव्हा अभंग आता विचार करा त्या अभंगाला देवाची बुद्धी लागलेली आहे, त्या अभंगाला आपली बुद्धी लागून जाईल. आपल्याला त्याचा थांग पत्ता तर लागेल का? जे अभंग देवाच्या बुद्धीतून आलेले आहेत, जे देवाच्या वाचेतून आलेले आहेत त्या अभंगाला आपली बुद्धी लावून जाणार. मग आपल्याकडे काय उपाय? तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर तो असा अस्खलित वेद बोलायला लागला की त्या काळचे जे पंडित लोक होते त्यांनी त्यांचे वेद आणल्याने शोध करायला लागले की आम्ही कुठे चुकलेलो तर नाही. इतकं अस्खलित तो वेळा वेद बोलायला लागला. तुकोबारांच्या वया दगडा सहित पाण्यामध्ये टाकल्या होत्या, ते काही वॉटरप्रूफ नव्हत्या. काही लोक आता संशय येतात तर त्या वॉटरप्रूफ नव्हत्या, दगडा सहित पाण्यामध्ये टाकले होते. 13 दिवसात तशा कोरड्या निघाल्या. हे ज्या संतांच्या सामर्थ्याने शक्ती झालेली आहे त्या संतांच्या कृपेने अभंगाने बोलण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी या सेवेची कारण मीमांसा अशी श्री क्षेत्र पिराची कुरोडी या गावामध्ये आपण सर्वजण श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या सोबत म्हणजे प्रत्यक्ष तुकोबार आपल्या समोर आहे. इथे पादुका म्हणजे प्रत्यक्ष तुकोबार आहे. या तुकोबारांना घेऊन आपण अखिलपट ब्रह्मांड मालक आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा याच्या भेटीला आपण सर्वजण चाललेलो आहोत. आणि संस्थानाच्या वतीने दिंडी क्रमांक 28च्या वतीने तुकोबारायांच्या 11वे वंशज हरिभक्तपाल नंदकुमार महाराज मोळे आणि हेमंत लक्ष्मण
त्याचप्रमाणे हेमाताई मोरे यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आमचे दिल्लीचे सर्वच टालकरी वारकरी आमचे गुरुवारी अंबादाजी महाराज, त्याप्रमाणे दत्तू महाराज मोरे, वैकुंठवासी गुरुवारी शंकर महाराज शारकडे या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने इथे सेवा करण्याचा योग आहे. विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायांनी पंढरीचं महात्म्य सांगितलेलं आहे. पंढरीचं महात्म्य याच अभंगामध्ये सांगितलेलं असं नाही, तर अनेक अभंगामध्ये सांगितले. त्याच्यामध्ये एक अभंग उदंड उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमा तीर, ऐसा विटेवरी देव कुठे. तुकोबारायांचं जर चरित्र तुम्ही जर वाचलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल, तुकोबारायांची भ्रमंती खूप कमी आहे. तुकोबारायांनी भंडारा, घोरडा, भामचंद्र या डोंगरावर जाऊन साधना करावी किंवा जास्तीत जास्त आलंदीला जाऊन ज्ञानेश्वर मार्ग याच्या व्यतिरिक्त तुकोबारांची भ्रमंती खूप कमी आहे. आणि ते तुकोबारांसाठी मी उदंड पाहिले, उदंड ऐकले असं कसं काय बोलतो. तर ते तुकोबाराय सत्ययुगामध्ये म्हणजे कृत युगामध्ये प्रल्हादाच्या रूपामध्ये असताना नारद महर्षी त्यांचे गुरु होते. त्यावेळी त्यांनी उदंड तीर्थयात्रा पाहिल्या. उदंड तीर्थयात्रेचं महत्व ऐकलं. उदंड तीर्थयात्रेचं वर्णन त्यांनी त्या काळामध्ये केलं सत्ययुगामध्ये. त्याच्यानंतर ते तुकोबाराय त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राच्या सोबत असताना अंगद रूपामध्ये होते. त्यावेळेला प्रभू रामचंद्राच्या सोबत त्यांनी उदंड तीर्थयात्रा पाहिल्या. उदंड तीर्थयात्रेचं महत्व प्रभू रामचंद्राच्या मुखातून ऐकलं, त्यांचं वर्णन केलं. तेच तुकोबाराय द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या सोबत असताना उद्धवाच्या रूपामध्ये होते. भगवान श्रीकृष्णाने त्यांना उदंड तीर्थयात्रेचं महत्व सांगितलं. त्यांनी ते बघितलं, ऐकलं, वर्णन केलं. तेच तुकोबाराय कलियुगामध्ये नामदेव महाराजांच्या रूपामध्ये असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत त्यांनी तीर्थयात्रा केल्याचं वर्णन आहे. त्यावेळी त्यांनी उदंड तीर्थयात्रेचं महत्व ऐकलं, वर्णन केलं, पाहिलं. परंतु त्यांना अशी चंद्रभागा, असा भीमा तीर, असा विटेवर देव कुठे दिसलेला नाही. का तर अशी चंद्रभागा कुठेच नाही. का तर भीमा आणि चंद्रभागा ही काय तर भगवंताच्या चरणाची गंगा आहे. तुझे भीमाशंकरातून तिचा उगम झालेला आहे. तो पंढरपूरमध्ये आल्यानंतर चंद्रसागरीचा आकार आहे. मग तिला दोन नाव, एकच भीमा आणि चंद्रभागा. तुझे चरणीची गंगा, भगवंताच्या चरणाची ती गंगा आहे. म्हणून तुम्हाला काशीला जायला आंघोळ करायला नाही भेटली हरकत नाही. तेवढंच सामर्थ्य आहे चंद्रभागेला आहे. किंबहुना तिच्यापेक्षा जास्त, कारण कुंडली सारखा इतका महान भक्त तिच्या किनाऱ्यावर. उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे. काय पुंड्या मातला असे उभे केले विठ्ठलाचे, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावली लीट, युगे झाले 28 अजून न म्हणते 22. काय पुंड्या असं केला. ब्रह्मांडाचा मालक ते भेटीला आला आणि त्याला सरळ आसून द्यानंतर वीट भेटावून दिली. म्हटले विटेवर उभ्या राहा
आणि मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जायचं नाही. 28 दिवस झाला अजूनपर्यंत तो विटेवर उभा आहे. किंवा पुंडलिकासाठी पुंडलिकासाठी अजूनही इष्ट तुकामणी मात्र जाण्याची. कारण उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र म्हणजे ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमातीर, ऐसा विटेवर देऊ कोठे, ऐसे संत जन, ऐसे हरीचे दास. आपण ज्या पंढरपूरमध्ये चाललेलो आहोत, त्या पंढरपूरमध्ये निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, शेख मोहम्मद सावंत, जनाबाई, मीराबाई, सावकामाई, गोलापूर, बागनाबाई, सोनार, एकनाथ, नामदेव, तुकाराम, विलोबा. आपण ज्या भूमीमध्ये चाललेलो त्या भूमीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आलेले, जे 729 वर्षापासून अजूनपर्यंत एक जागा, एक आसन, एक मुद्रेमध्ये अजूनपर्यंत संजीवन समाधीस्थ आहेत. आणि रामकृष्ण हे भजन चालू आहे. ब्रह्मांडामध्ये हजारो वर्षे जगणारे साधू आहेत. आज सुद्धा कुंभमेळ्यामध्ये तुम्ही गेले तर तिथे असे साधू आहेत ज्यांचं हजारो वर्षाचं आयुष्य, पण त्यांचं भ्रमण चालू आहे. ज्ञानेश्वर महाराज अशा प्रकारचे सांगतात की एक जागा, एक आसन, एक मुद्रा आणि संजीवन. आणि किती दिवस राहणार आहेत? चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाही, जोपर्यंत ज्ञानेश्वर महाराज आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. ते ज्ञानेश्वर महाराज ज्या पंढरपूरमध्ये आलेले आहेत त्या पंढरपूरमध्ये आपण चालू विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयी पांडुरंग परमात्म्याने रुक्मिणीला म्हटलं की रुक्मिणी, मी माझ्या पूर्ण आतापर्यंतच्या कालामध्ये अशा प्रकारचे ऋषी मुनी बघितले की ज्यांनी एका बोटामध्ये समुद्र प्रवेश केला. अगस्त्य ऋषी, ज्यांनी सूर्याला सांगितलं की तुझ्यासारखं माझ्या लंगोटीला, शाटी म्हणजेच लंगोटी, तेवढंच तेज लंगोटी तुझ्या जागेवर ठेव आणि तू बाजूला हो, तेवढं तेज. त्रिशंकू राजासाठी प्रतिसृष्टी निर्माण करणारा विश्वामित्र ऋषी, या सृष्टीमध्ये जेवढं काही ज्ञान आहे ते ज्ञान सांगणारा महर्षी वेदव्यास. मावळी सांगते नाही म्हणून महाभारती जे नाही ते दोहेची लोकी ती, या कारणी म्हणे पे पाहिजे व्यासोच्चिष्ट जगत रे. जगत रे, जगातलं ज्ञान व्यासाचं उष्ट आहे. ते व्यासांसारखे योगी या जगामध्ये झालेले आहेत, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखा योगी अजूनपर्यंत झाले. रुक्मिणी हा एकच योगी देखील नयनी, ह्याचे ज्ञान सगळे जाणत त्रैलोक्यात उद्धार करणारं सामर्थ्य ज्या ज्ञानेश्वर महाराजांमध्ये, ते ज्ञानेश्वर महाराज ज्या भूमीमध्ये आलेले आहेत, अनेक वेळा आले. माझ्या जीवीची आवड ते ज्ञानेश्वर महाराज ज्या पंढरपूरमध्ये आले त्या पंढरपूरचं काय महत्व असते. सदेह वैकुंठ गमन करणारे जगद्गुरु तुकोबाराच्या भूमीमध्ये आलेले, त्या भूमीमध्ये आपण चाललेलो, त्या भूमीचं काय वर्णन करावं. या जगामध्ये सदैव गमन करणारे परलोकामध्ये एक धर्मराज होऊन गेले युधिष्ठिर, पण तो जाता जाता पायाचा अंगठा बंद पडला. जसं एक एक भाऊ पडत होता तसं दुःख करत जात होता. शेवटी त्या यमदूतांनी आपल्या स्वर्गामध्ये देवाने सुद्धा नरकाच्या रस्त्यातून त्याला घेऊन गेला. म्हणजे तुकोबार आहे प्रयाणकाली देवी विमाने पाठविले. कलीच्या काळा माझे अद्भुत मानव देह घेऊन निधामा गेले. लीला म्हणे सगळं सांगतात. पहिला आले हरिशंकर चक्र शोभे घरी करोडे तो भडकाले नाभी नामे नाभी म्हणे त्वरे. प्रत्यक्षात पहिला आहे, प्रत्यक्षात भगवंत त्या तुकोबायांना घ्यायला आला होता. ते तुकोबारे ज्या पंढरपूरला गेले त्या पंढरपूरचं काय महत्व सांगायचं. पण तुकोबाराय ज्या वेळेला वैकुंठाला गेले त्यावेळेला तुकोबारांचं 13 दिवस वया बुडवल्यानंतर राहिले होते. निलोबाराय 42 दिवस
ज्या तुकोबारांची वाट पाहत होते, त्या निलोबारांना पांडुरंग परमात्मा ज्या वेळेला भेटायला आला त्यावेळेला निलोबारांना सांगितले, तेव्हा तुला बोलवलं कोणी? प्रार्थनेला आपण आयुष्य फक्त एकदा स्वप्नामध्ये तरी देऊ यावं आपल्याला अशी इच्छा होते. प्रत्यक्ष देऊन त्यांच्या समोर म्हटलं तुला कोणी बोलवले, कशाला आलेलं आहे? ते निलोबाराच्या भूमीमध्ये आले, त्या भूमीचं काय नव्हतं. भगवान श्री हरीने 12 वर्षाच्या क्रमाने 36 वर्ष ज्यांच्या घरी काम केलं, ते एकनाथ महाराज ज्या भूमीमध्ये आलेले आहेत त्या भूमीचं काय वाटतं? जनाबाईने भगवंताला शिव्या द्याव्या, ती जनाबाई ज्या भूमीमध्ये राहत होती त्या भूमीचं काय वर्णन करावं? भगवंताला 5 वर्षाचा असताना ज्यांनी जेवायला घातलं ते नामदेव महाराज ज्या भूमीमध्ये आहे त्या भूमीचं काय वर्णन करावं? म्हणून ऐसे संत जन, ऐसे हरीचे दास. आपण सर्वजण हरीचे दास आहोत, तर आम्ही दैवाचे दैव आहोत. सर्वांनी स्वतःला भाग्यवान समजा. काय महाराज म्हणतात, आम्ही दैवाचे आहोत, म्हणजे आम्ही निदैवी नाही आहोत, आम्ही दैववान आहोत. आम्ही करंट्या कपालाचे नाही आहोत, आम्ही दैववान आहोत. आम्ही दैवाचे दास पंढरीचे. ऐसे हरीचे दास सांगा कुठे? ऐसा नाम घोष सांगा कुठे? आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ना, रात्री झोपल्यानंतर कधी जर जाग आली तर तेव्हा पण बघा कुठेतरी नाम घोष चालू असतो. ऐसे संत जन, ऐसे हरीचे दास, ऐसा नाम घोष सांगा कुठे? आपण अनेक तीर्थयात्रा करणारे लोक आहोत. तिकडे गेल्यानंतर तीर्थयात्रा बघितल्यानंतर असं म्हणतात की या ब्राह्मणाने एवढे लुटले, त्यांनी असं केलं, तिकडे असं अडवलं, अशी सोय होती, तसं होतं. परंतु आपण पंढरपूरला गेल्यानंतर काय आहे? ऐसा नाम घोष सांगा कुठे? त्याच्या पुढे श्री तुकोबारा म्हणतात, तुकाराम म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण देवी. काय म्हटले? आम्ही अनाथ. अनाथ कुणाला म्हणतात? साधारणतः ज्याला आई वडील नाही त्याला अनाथ म्हणतात, बरोबर आहे. परंतु अनाथ कुणाला म्हणतात? की ज्याला आई वडील नाहीत, काका काकी नाही, मामा मामी मावशी, कुणाचं त्याला आधार नाही, कुणाचं ज्याला बल नाही त्याला काय म्हणतात? अनाथ म्हणतात. तसं आपण सर्वजण अनाथ आहोत. कसे काय सांगतो तुम्हाला? आपल्याकडे मोक्षापर्यंत जाण्यासाठी भक्तीचं बल आहे. मनुष्य माणूस मोक्षापर्यंत जाण्यासाठी आपल्याकडे भक्तीचं बल आहे, ज्ञानाचं बल आहे किंवा वैराग्याचं बल आहे. यांच्या तिघांपैकी आपल्याकडे काय बल आहे? कलियुगामध्ये कशी भक्ती चालू आहे? तुकाराम महाराज सांगतात, दंभे करू भक्ती सोम दाऊ जना. दंभे करू भक्ती सोम दाऊ जना, अंतरी भावना वेगळीची. दंभ कशाला म्हणतात? आपण जसे नाही परंतु तसे आहोत जगाला दाखवणं, त्याला दंभ म्हणतात. आणि भगवंताच्या जवळ प्रेझेंटेशनला अजिबात महत्व नाही, रिअलिटी पाहिजे. प्रदर्शनाला अजिबात महत्व नाही, वास्तविकतेला महत्व आहे भगवंताजवळ. आपण पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या चरणाच्या दर्शनाकडे लक्ष नसतं, सेल्फी आणि स्टेटस याच्याकडे आपलं लक्ष आहे. म्हणजे आपण जगाला दाखवतो आम्ही गेलो पंढरपूरला किंवा आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतलं. दंभ, भगवंताच्या जवळ दंभाला अजिबात किंमत नाही. आज महाराष्ट्रामध्ये हजारो कीर्तनकार आहेत जे पंढरीचं महात्म्य आपल्या स्वतःचे पडद्यावर आहेत. ते हजारो कीर्तनकार आहेत जे पंढरीचं महत्व सांगतात, वारीचं महत्व सांगतात. परंतु त्याच्यातले किती कीर्तनकार वारीला आलेले आहेत?
मला तर काही क्वचितच दिसत की ज्यांना आपण पडद्यावर बघतो आणि ते व्हायला लागतात का तर दंबे करू भक्ती सोंग जाऊ जना अंतरी भावना तर आपल्याकडे भक्तीचा बल नाही, ज्ञानाचं बल आहे का? जो ज्ञान भगवंतापर्यंत पोहोचेल, जो ज्ञान मोक्षापर्यंत पोहोचेल, तो ज्ञान सुद्धा आपल्याला बल आहे. आपल्याकडे वैराग्याचं बल आहे का? ज्ञानेश्वर महाराजांनी वैराग्य या विषयावर ज्ञानेश्वर मध्ये इतक्या सुंदर वेळ टाकले. मध्ये जे विषय रांधेली रस सोय हे जेवणारा ठाऊकी होय ताई तो ताटाची सांडुळी जाय दयापरी. एखादा मनुष्य खूप दिवसापासून भुकेला काय ताणलेला आहे आणि त्याला एकाने पंचपक्वानाचा ताट आणून वाढला आणि त्याला सांगितलं जेवण कर, तेवढ्यामध्ये त्याच्या लक्षात आलं याच्यामध्ये विष टाकलेलं आहे. तर त्याला किती आग्रह केला आणि तो किती दिवसाचा उपवास असला जेवण नाही. माऊलीसाठी तशी संसार या समजता जाणी जे अनित्यता ते वैराग्य गौरीता पाठीला आहे. त्याप्रमाणे संसारामध्ये जे काय आहे ते अनित्य आहे, नश्वर आहे, या बोधावर जो आरोप झाला त्याला वैराग्य धारण करायची गरज नाही, वैराग्य त्याचे लोक. आता आपलं जर वैराग्य बघितलं तर वारीमध्ये आपण चालत असताना एखादं जर बिस्किट वाटायला आला लोक लिंबी सोडून दिले बिस्किट काही असू म्हणजे आपल्याकडे वैराग्याचं बल नाही, भक्तीचं बल नाही, ज्ञानाचं बल नाही. असे आपण अनाथ आणि आपल्यासारख्या अनाथांचा उद्धार कसं काय होईल? त्याच्यासाठी भगवंतांनी ही साधू संतांनी पंढरीची वारी केलेली आहे. का तर पंढरीची जे वारी करतात ते मोक्षाचे अधिकारी होतात. पंढरीचे वारकरी ते अधिकारी पंढरीची जे वारी करणार आहेत त्यांनी स्वतःला सांभाळले शकतो. मोक्षापर्यंत जे हजारो वर्षांची साधना करणारे योगी जे जात नाही ते पंढरीची वारी करणाऱ्या लोकांना तो अधिकार दिलेले आहे. पुंडलिका दिला वर करुणा करे, पुंडलिकाला करुणावंत असं भगवंतांनी वर देऊन टाकला. भगवंताचे एवढं दयाळू काय कोण आहे सांगा मला या जगामध्ये? भगवंताची दया जर सांगायची झाली तर गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतो अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम्. या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांच्या सुंदर ओळी आहेत. प्राण अपानाच्या गोड भाती फुंको फुंकून या दिवस रात्री नेनो आठी तसे किती उदरा माझे. भगवंत काय म्हणतो आपण रात्री काल खीरपुरी खाल्ली, बटाट्याची चिल्ली खाल्ली, हार खाल्ले आणि आपण झोपलो. काही एखाद्या जागे सुद्धा मागते सुद्धा तर आपण झोपलो. आपण झोपल्यानंतर भगवंत झोपला नाही. आपण जे खाल्लेलं आहे ना ते पचवण्याचं काम त्याचं रात्रंदिवस आहे. प्राण अपान याचा भाता सतत तो चालू राहिले. जोड भाती फुंको फुंकून या दिवस रात्री दिवस रात्र आपण खातो. आतमध्ये काय टाकायचं फक्त आपण करावं पचवण्याचं काम नेनो आठी तसे किती उदरामध्ये आतापर्यंत 30-40 वर्षामध्ये आपण किती याच्यामध्ये टन तांदूळ टाकलेला असेल माहिती नाही, परंतु पचवण्याचं काम तो करतो. शुष्क आत्मा स्निग्धे सुपक्वे का विदग्धे एवं चतुर्विद्य अन्य मीची पची. तुम्ही बिस्किटचं थोडं खा, नाहीतर चहा प्या, नाहीतर शिजवल्या अन्न खा, तेलकट खा, वडापाव खा, भजी खा, नाहीतर कच्च त्याच्यासोबत सलाड कच्च खा. चतुर्विध प्रकारचे अन्न मी पचवण्याचं काम करतो. आपण टाकतो कसं पचवत असेल या अन्नापासून सप्त धातूंची निर्मिती तो करतो. भगवंत म्हणतो हेच नाही त्याची दया काय सांगतो बघा. आपण खालेलं अन्न तो पचवतो. वारीला सर्वजण शाकाहारी आहेत म्हणून ते ठीक आहे, तो तर घरी गेले जे मांसाहार करणार आहेत त्यांचं सुद्धा अन्न तोच पचवतो. का तर त्याचे कारण असं तो म्हणत नाही यांनी नॉनव्हेज खाल्लेले असं नाही अन्न पचवणार नाही.
त्याची सुद्धा म्हणत होतो का तर त्याला माहिती आज ना उद्याने कधीतरी एवढं लक्ष ठेवायचं की मी जे खातो ते पचवण्याचं काम तो जर करत असेल तर याच्यामध्ये काय टाकलं पाहिजे बरोबर त्याच्यावर करुणा करून आहे पुंडलिका दिलावर करुणा कर मूढ पापी जैसे तैसे उद्रिकाचे लावणी मूढ मूर्ख मंदबुद्धी सायको जसे असतील तसे मूर्ख पापी पापी पाप करणारे जसे असतील तसे त्यांचा उद्धार करण्याचा भगवंताने वर दिलेले आहे या चरणाचा कोणी अर्थ चुकीचा काढू नका एखादा असं म्हणेल तर पापी लोकांचा सुद्धा जर देव जर उद्धार करत असेल तर आम्ही किती वर्षभर पाप करू म्हणजे पंढरपूरच्या वारीला येऊ असं चुकीचा अर्थ तुम्ही काढू नका का तर आपल्या जर पुण्याचं जर साठा नसेल तर इथं वारीला येण्याची बुद्धीच होणार नाही आपल्याला इथे वारीला येण्याची जी बुद्धी होते तिल पुण्य साच पडे तरी ते हे बहुत जन्मी जोडे नाम तुझे वाचिस तुडे समाधान आपण अनेक जन्मामध्ये तीन पुण्य केलेले आहे ते जोडलेले तेव्हा इथे येण्याची बुद्धी झाली यंदा तर वारीला येताना प्रस्थान सोन्याला सरकारने सुद्धा सांगितलं संस्थांनी सांगितलं जे इकडे आलेले होते लोक त्यांनी सुद्धा सांगितलं येऊ नका इंद्रायणी तुडुंब भरलेले आहे आतमध्ये घुसायला चान्स नाही परंतु ज्यांची अतिशय श्रद्धा देवावर असल्यामुळे त्याने म्हटलं आनंदीच्या किंवा देऊच्या बाहेर झोपायला लागलं तरी चालून आम्ही जाऊ आणि काय चमत्कार जे प्रस्थान सोहळ्याला देऊळ आले त्यांना थेट त्यांची गाडी देऊळमध्ये कुणी अडवलं नाही आनंदीला जे प्रस्थान सोहळ्याला आले इंद्रायणी प्रस्थान सोहळ्याच्या अगोदर हटून गेली काल दिवसभर पाऊस पडत होता परंतु जसे तुकोबाराची गावामध्ये आले तसा पाणी हे चमत्कार जागोजागी बघायला भेटतात मूड पापी जैसे तैसे उतरे असे लावले तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या तुकोबा सांगतात हे जे मी बोलतोय हे मी माझ्या डोळ्याने बघितलेले की पापी लोकांचा सुद्धा उद्धार पांडुरंग परमात्म्याने केलेले आहे खरं झालं तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या म्हणून जगद्गुरु तुकोबाने अजून एका अभंगामध्ये सांगतात की संसारामध्ये आलेले आहेत ना तर पंढरीला तुम्ही पंढरीची झाले संसार म्हणजे काय आपण जर लग्न करता झाली याला संसार नाही पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम यह संसार याला संसार या जन्म मरणाच्या भौतिकमध्ये अडकलेल्या सर्व जीवांना तुकोबाई म्हणतात पंढरीला जा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतरलेलं आपल्याला जेवढा उतावीलपणा आलेला नाही पांडुरंगाला भेटण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त त्याला आलेले तो कमरेवर हात उभा आहे वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतरलेलं मागील परिहार पुढे नाही झाल्या दर्शन वेचवलेला तुका म्हणे नेते अनेकांच्या हाती बैसला तो चिंतनी होते ना मोक्ष देण्याचा जो सामर्थ्य आहे तू फक्त एकाच देवाजवळ आहे म्हणते तुम्ही म्हणाल की इतर देव ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात देवो देवी मीची पायी हाही निश्चय त्याचे नाही भाव तेथे ठाई वेगळा तरी लोक म्हणतात या तीर्थाला गेलं तर मोक्ष मिळेल तसं नाही तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जो देव बसलेला आहे तो मीच आहे ते जे तुम्हाला देतात ना ते अगोदर माझ्याजवळ येतो आणि माझ्या त्यांची रिक्वेस्ट आल्यानंतर ते मी करतो देवो देवी मीची पायी म्हणून त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही
जनाबाईचा एक अभंग आहे, आपण पहिल्या चरणात गेलो. जनाबाई सांगते, पंढरीचे वार तरी त्याचे पाय माझ्या शिरी. पंढरीची जे वारी करणारे आहेत ना लोक, त्यांचे पाय मी माझ्या डोक्यावर घेतो. जनाबाई जी देवाला शिव्या देत होती, जिचा अधिकार ती जिच्या शेणी विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, गोवड्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, आपलं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, तिच्या शेणी विठ्ठल म्हणत होत्या. ती जनाबाई सांगते, जे पंढरीचे वार करणारे वारकरी आहेत त्यांचे चरण मी माझ्या डोक्यावर ठेवतो. हो का उत्तम चांडाळ पायी ठेवीन कपाळ. तो उत्तम असेल चांडाळ असेल जसा तसा पांडुरंगाची वारी करतो ना, मी त्याच्या चरणावर डोकं ठेवतो. म्हणून आपण पंढरीचे वारकरी बघा, सर्वजण एकमेकांच्या पाया पडतो. त्याचं कारण ते वारकऱ्याचं सामर्थ्य जनाबाईने सांगितलेलं आहे. काय झालेलं आहे, वंदे होय हरिहरा सिद्ध मुनी ऋषीश्वरा. पंढरीचा वारी करणारा कुणाला वंदने होतो, हरी हर यांना वंदने पंढरीचा वारी करणार होतो. वंदे होई हरिहरा सिद्ध मुनी ऋषीश्वरा नाम घोष व गर्जेवाने म्हणे नाम याची. पंढरपूर मधला एवढं सामर्थ्य असल्यामुळे श्री जगद्गुरु तुकोबाई सांगतात, तुम्ही कोणती तीर्थयात्रा कशाला करता, तुम्ही पंढरपूरला एक तीर्थ गेलं तर तुमचं कल्याण होईल. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तीर्थ गेली तीर्थयात्रा करायला जमल्यानंतर त्यांनी खेद मानू नका. तुकोबाई सांगतात, एखाद्याने कोट्यावधी तीर्थयात्रा केलेल्या आहे, कोट्यावधी रुपये संपवून, आणि त्यांनी जर पंढरपूर जर बघितलेलं नसेल तर त्याच्या जगण्याला आग लागू दे, जळू दे. जसं ज्ञानेश्वर मध्ये ओवे, माझी या भक्ती विण जळो त्याचे झालेपणा. आगा पृथ्वीवर पाषाण नसते काही. एखादं जर माझी भक्ती करत नसेल तर त्याच्या जगण्याला आग लागू देतो. कट्टदेश असलं तरी त्याच्या जगण्याला आग लागू दे. तसं एखाद्याने कोटी यात्रा केल्या, पंढरपूर जर बघितलं नसेल तर त्याच्या जगण्याला आग लागू दे. जरूर त्याची जळपण जमणं देखील समचरण. या समचरणांचं काय महत्व आहे, काकड्याच्या अभंगामध्ये जनाबाईने म्हणते, उठा पांडुरंगा. जनाबाई काय सांगते, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातळा. वैष्णवांचा मेला गरुडा पारी जातो. सर्व वैष्णव मेला म्हणजे यात्रा गरुड पारावर आलेले. वालवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांडवी उभे जोडून येतात. आपण जर मंगळवेढ्यापर्यंत लाईनीला लागलो तर याच्यात काहीच नवल नाही. काही लोकांना गोपालपुरापर्यंत लाईन गेली, इथे गेली, तिथे गेली. देवांनी वालवंटापासून लाईन लावली. वालवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांडवी उभे जोडून. देव जर लाईनीला उभे असतील तर आपण नश्वर देहाची माणसं, त्यांचा पवित्र देह आहे, दिव्य, त्यांना भूक नाही, ताण नाही, तरी सुद्धा ते पंढरपूरला आल्यानंतर गाड्यांची ट्रॉफिक होते, याच्यात नवल नाही. विमानांची काय म्हणताय, वालवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडून येते. शोक संकाधिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी कवाडा आडुनी पाहता ते जगजेठी. शोक संकाधिक, सनक, सनंदन, सनतकुमार, सनातन हे 4 संकाधिक आहेत. हे संकाधिक, त्याच्यानंतर नारद तुंबर भक्तांच्या कोटी, कोट्यावधी भक्त लाईन मध्ये उभे आहेत. सुरवर शुभ संकाधिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी कवाडा आडुनी पाहता ती जगजेठी. सुरवरांची विमाने गगनी दाटली सकल रखुमाबाई माते वेगी भगवा घननील. रंभाधिकनाचं ते उभ्या जोडून यात त्रिशूळ डमरू घेऊन आला. भगवान भोलेनाथच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाईन मध्ये उभे. आपण राहिलो लाईन वर आहे.
ब्रह्मादिक नासती उभ्या घडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत पंच प्राण अर्थ घेऊन देवस्त्रिया येते भावे ओवाळी राही रखमायचा कधी अनंत अवतार घेसी भक्ताकाराने कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे लावणी उभी जनाबाईने प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं आणि अभंगाद्वारे लिहिलेले आहे. आता विचार करा, ज्या पांडुरंगाच्या दर्शनाला टोकापासून लाईनीला लागल्यानंतर रांगेला लागल्यानंतर असं देवाच्या जवळ आल्यानंतर एक पाऊल टाकता येत नाही, इतकं थकलेले असतात, भागलेले असतात, मलकटलेले कपडे अंगावर धुसलेला नसतो, बहिर दिशेला पण आपण गेलेला असतो, म्हणजे अपवित्र सुद्धा असतो. परंतु त्याच्या चरणाजवळ गेल्यानंतर भाग कुठे जातो, शीन कुठे जातो लक्षात येत नाही. शीन गेला अवघा झाला आनंद आता कुठे धावे म्हणा तुझे चरण भगवंताचं चरण बघितलं तर भाग कुठे शीन जातो लक्षात नाही. जसं काय आता पुन्हा लाईनीला लागू असा मनुष्य टवटवीत होतो. एवढं सामर्थ्य ज्याच्या चरणामध्ये आहे आणि ते चरण जर एखाद्या मनुष्याने जर बघितले नसेल तर त्याच्या जगण्याला आग लावू दे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. समाचार विटेवर जर बघितले नसते तर त्याच्या जगण्याला आग लागू जवळ त्याचे ज्याला पण न देखीचे समाचार त्याच्या पुढे तुकोबाई सांगतात एखाद्याने योग आनंद केले. योग यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी या अष्टांग योग सांगितलेले आहेत. याच्यामधले यम नियम म्हणजे मनुष्याने कसं वागायचं, कसं वागू नये, काय बोलायचं, काय बोलू नये, कुठे जाऊ नये, काय खावं काय खाऊ नये, हे नियम आहेत, नियम आहेत. त्याच्यानंतर आसन तिसरा, आपल्याला 2 तास कीर्तनामध्ये व्यवस्थित बसता येत नाही. उभे राहिलेले सुद्धा याच्या खांद्यावर हात ठेवतील, त्याच्या खांद्यावर हात ठेवतील, तर कमी कमी भिंतीला तरी. तर अष्टांग योग आपल्याला जमलं कठीण आहे, परंतु एखाद्याने अनंत केले. अनंत याचा अर्थ काय, मगाशी समुद्रामध्ये किती लिटर पाणी आहे सांगता येत नाही, तसे एखाद्याने अनंत योग केले. याग म्हणजे यज्ञ. आता यज्ञ करण्यासाठी काय सांगितले विधी, ज्या ठिकाणी यज्ञ करायचा आहे ती पंचक्रोशीमध्ये कुठे गायची हत्या होता कामा नये अशी पवित्र झालं पाहिजे. त्याच्यानंतर शास्त्र संपन्न वेद शास्त्रांचा अभ्यास करणारे शुद्ध ज्यांचा उच्चार आहे असे अधिकारी ब्राह्मण पाहिजे. संविधा वगैरे सर्व साहित्य पाहिजे आणि हत्तीच्या सोंडेएवढी तुपाची धार त्या यज्ञामध्ये पडली पाहिजे. आता तूप किती लिटर आपल्याला माहित आहे, हत्तीच्या सोंडेएवढी तुपाची धार पडली पाहिजे तेव्हा एक यज्ञ होतो. असं एखाद्याने अनंत यज्ञ केले. तुकोबाई म्हणतात योग या अनंत केले. त्यांनी जर समचरण जर पांडुरंग परमात्म्याला जर विटेवर उभा असलेलं बघितलं नाही तर त्याच्या सुद्धा जगण्याला आग काही किंमत नाही. अभंगाच्या अनंत केले, समचरण नाही देखील त्याच्या जगण्याला आग लागली. शेवटच्या चरणावर आपण 10-15 मिनिटात केले. तर त्याच्या अगोदर पांडुरंगाचा भजन
चरणामध्ये जे तुकोबाने सांगितले आहे या सर्व तिन्ही चरणांचा उत्तर शेवटच्या चरणामध्ये तुकोबाने एखाद्याने कोटी तीर्थयात्रा केली आणि त्यांनी जर पंढरपूर पाहिले नसेल तर शेवटच्या चरणामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. हा पिराची कुरुळी जो गाव आहे तो कुठल्या तालुक्यामध्ये येतो? पंढरपूर ना. पिराची कुरुळी जर गाव एवढा मोठा आहे तर पंढरपूर तालुका किती मोठा असेल कल्पना करायचं होतं. हा पंढरपूर तालुका जो सोलापूर हा सोलापूर जिल्हा ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे जो महाराष्ट्र राज्य किती मोठा असेल कल्पना करा. हा महाराष्ट्र राज्य ज्या भारत देशामध्ये आहे तो भारत देश किती मोठा असेल विचार करा. हा भारत देश ज्या आशिया खंडामध्ये आहे तो आशिया खंड किती मोठा असेल विचार करा. या पृथ्वी तलावर 7 खंड आहेत. आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, युरोप खंड, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका हे 7 खंड ज्या पृथ्वी तलावर आहेत. ही पृथ्वी किती मोठी असेल विचार करा. ही पृथ्वी सारखे शेकडो ग्रह शास्त्रज्ञांनी शोधलेले आहेत. फक्त त्यांना शोध लागलेले असंख्य ग्रह आहेत. फक्त शास्त्रज्ञांना असे शोध लागले आहेत की पृथ्वीपेक्षा कित्येक असे ग्रह आहेत की जे पृथ्वीपेक्षा मोठे आहेत. मंगळ ग्रह पृथ्वीपेक्षा मोठा आहे. म्हणजे हा ब्रह्मांड किती मोठा असेल कल्पना करा. आकाश, गंगा अशा कित्येक आहे त्या ब्रह्मांडामध्ये. हा ब्रह्मांड किती मोठा असेल विचार करा. हा ब्रह्मांड एक नाही असे अनंत ब्रह्मांड भगवंताच्या एका केसामध्ये एका रूमामध्ये राहतात. तुकोबारे सांगतात अनंत ब्रह्मांडे एका रोमावली आम्ही केला भोली भाव्यो भाव. अनंत ब्रह्मांड भगवंताच्या एका केसामध्ये राहतात. किंवा अनंत ब्रह्मांडे उदरी बाल कृष्णानंदा घरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये राहतात एका केसामध्ये राहतात. अनंत ब्रह्मांड म्हणजे भगवंताच्या चरणावर अनंत तीर्थांचा पुण्य आहे. अनंत तीर्थ भगवंताच्या चरणामध्ये आहे. आणि मग जर एकाच ठिकाणी जर अनंत तीर्थांचं जर पुण्य मिळत असेल तर कोट्यावधी तीर्थयात्रा करण्याची काय गरज आहे. अनंत ब्रह्मांडे एके रोमावली एका भगवंताच्या केसामध्ये म्हणजे आपण चरणावर बोट टेकवलं की अनंत तीर्थयात्रांचा पुण्य मिळतो. म्हणून एका वारीमध्ये सुद्धा कल्याण झालेले असे 2 संतांचे कथा सांगतो 10 मिनिटांमध्ये आणि कीर्तनाची सेवा समाप्त करतो. त्याच्यामध्ये एक आहे कान्होपात्रा. ते कान्होपात्रा एका वेशीची मुलगी होती आणि वेशीची मुलगी असताना तिने पांडुरंगाचा महिमा ऐकला. हरी राजस सुकुमार मदराचा मदनाचा पुतळा रवी शशिकला रोकड्या. रवी म्हणजे सूर्य चंद्र यांचा तेज भगवंताच्या तेजामध्ये रोखून गेलेला आहे. असा मदनाचा पुतळा असलेला भगवंत त्या कान्होपात्रेने ऐकला आणि तिच्या अंतर्गत इच्छा निर्माण झाली की त्या पांडुरंगाला आपण भेटायला जायचं. आणि ती वारकऱ्यांच्या सोबत मजल करत पंढरपूरमध्ये आली. पंढरपूरमध्ये आल्यानंतर काही लोक असे असतात की त्यांना चांगलं बघवत नाही. त्यांनी जाऊन मुस्लिम बादशाह होता त्याला जाऊन सांगितलं की एक वेशीची फार सुंदर अशा प्रकारची मुलगी पंढरपूरमध्ये आलेली आहे. ब्रह्मा उर्वशी मेनका स्वर्गातल्या ज्या अप्सर आहेत त्यांची सारखं तिचं तेज आहे, लावण्य आहे. ती जर तुम्हाला भेटली तर तुम्हाला अतिशय आनंद होईल. त्याने लगेच सेवकांना आज्ञा केली की जा तिला घेऊन या. आणि ते सेवक आले कान्होपात्रेच्या जवळ आणि म्हटलं की तुला राजाने बोलवले. आता तिच्याजवळ पर्याय नव्हता. तिने म्हटलं एक मला पांडुरंगाचं शेवटचं दर्शन घेऊ दे. आणि ती पांडुरंगाच्या चरणाजवळ आली आणि आल्यानंतर देवाला बघितलं आणि तिने एक अभंग नको देवराया अंत मी 50 केलं पुन्हा 60 केलं. एकच वारी केली. मग ते इतका दृढ विश्वास ठेवला की देवाने तिला का तर पांडुरंगाच्या चरणावर आनंद तीर्थयात्रेसाठी. तसंच कुर्मदास अतिशय
जन्माला आलेला असताना पोटापासून हात नाही, गुडघ्यापासून पाय नाही असा. आणि भानुदास महाराजांचं कीर्तन होतं पैठण गावामध्ये, आणि त्यांनी ऐकलं की पंढरीचं महत्व जसं आपण आता ऐकलं तसं. आणि तो म्हणायला लागला की मला पंढरपूरला जायचंय. तिथे आजूबाजूला जे ऐकणारी लोक होती ती म्हटलं आमचे हातपाय व्यवस्थित आहेत तरी आम्ही अजून पंढरपूरला गेलो नाही. आणि तुला हातही नाही पायही नाही कसं असेल. असं आपल्या सुद्धा प्रत्येक गावामध्ये अशी काही 72 आहेत की ते आतापर्यंत पंढरपूरला आलेले नाही. काही जण मेले पंढरपूरला आले. तर ते म्हटलं तुम्ही किती मूर्ख असाल, किती अभागी असाल, करंटे कपालाचे असाल का निदेवाच्या परिवारी लोह्या हृदया सहस्त्रवरी पण त्याचा पैसे उपवास करी दरिद्री जे मी दरिद्र करंटे कपालाच्या अजून पंढरपूरला गेला मी जायचो. आणि त्यांनी असा निश्चय केला आणि जसा दुसऱ्या दिवशी सकाळी पंढरपूरला जाण्यासाठी जसा निघाला तिकडून त्याच्याशी कनेक्ट झाला. त्याने विचार केला की माझ्यासाठी पंढरपूरला यायला निघालेला आहे, याचा अर्थ याची सर्व सुविधा सर्व आपण पाहिजे. आपण बघा लाखो लोक चालतात, एक सुद्धा उपवाशी भेटणार नाही. उलटा घरी आपण कमी खातो, रस्त्याला कधी कधी पाण्याची बॉटल 20 रुपयाची घ्यायची, कधी कोणाची आपली कधी कधी अशी पात्रता नसते, पण रस्त्याला पाणी फेकून दिलेलं आपण बघतो. आपण त्याच्याशी कनेक्ट होतो. तसा तो योजना करून टाकतो. जसं आपण यंदा प्रस्ताव सोडायला निघाल्यानंतर त्यांनी योजना करून ठेवली होती, तसं भगवंतानी विचार केला की माझा कुर्मदास भक्त निघालेला आहे. भगवंतानी एका व्यापाराच्या रूपामध्ये आला, कुर्मदासाला भेटला आणि म्हटलं कुठे निघाले, म्हटलं पंढरपूरला. बरं झालं मला सोबती मिळाला. कुर्मदास म्हणाला मी आणि तुम्हाला सोबती कसं काय, कारण मला हाती नाही पाय नाही, तुम्ही व्यवस्थित आहात आणि माझी सोबत तुम्हाला कशी काय होईल. त्याने म्हटलं मला व्यापाराच्या निमित्ताने प्रत्येक गावामध्ये जावं लागतं, तर मला एक सोबती होईल. म्हटलं तुम्ही कुठे निघाले, म्हटलं मी पंढरपूरला चाललेलो आहे, मी पंढरपूरचा व्यापारी आहे, प्रत्येक गावामध्ये व्यापार करत चालू आहे. कुर्मदासाने म्हटलं परंतु तुम्ही वेगाने जाल, मी रेंगाला जाईल कसं काय होणार. म्हटलं माझा प्रत्येक गावामध्ये खूप वेळ जातो, त्याच्यामुळे तुझ्यासोबत मी येईन. दुपार झाली का कुर्मदासाला जेवण तयार, पाणी तयार, संध्याकाळ झाली का झोपण्याची व्यवस्था. एखाद्या ठिकाणी जर गाव नसेल, आता तर खूप वस्ती वाढली, त्या काळामध्ये एक गाव इथे तर कित्येक मैलावर दुसरा गाव. पांडुरंग परमात्मा त्या कुर्मदासासाठी कृत्रिम गाव निर्माण करायचा की कुर्मदास संध्याकाळी येणार आहे, त्याला गाव दिसत कृत्रिम गाव तयार करायचा, एखादा घर तयार करायचा, कुर्मदासाची सर्व व्यवस्था तयार करायचा. आणि असं करता करता लहुल गावापर्यंत कुर्मदास आला आणि म्हटलं आता माझी कॅपॅसिटी संपले, आता मी काही जाऊ शकत नाही, पांडुरंगाचं दर्शन मी काही घेऊ शकत नाही. विचार करा कॅपॅसिटी संपेपर्यंत जो वारी करतो त्याची वारी सफल. किती सुद्धा महाराजांनी काय सांगितलं की किती संकट जीवनामध्ये येऊ दे, लोकांनी किती टोमणे मारू दे, माझी वारी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत वाढवली. कॅपॅसिटी संपेपर्यंत तो आला लवकर गापर्यंत. आणि मग वारकऱ्यांनी सांगितलं की आता पांडुरंगाला माझा निरोप सांगा की कुर्मदास इथपर्यंत आले, त्याला भेट द्या. वारकरी गेले. दर्शन झाल्यानंतर वारकऱ्यांनी पांडुरंगाला सांगितलं की कुर्मदास नावाचा भक्त देवा तुमच्यासाठी लवकर गावापर्यंत आलेले आहे. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना घेऊन पांडुरंग परमात्मा तिथे आला आणि एकाच वारीमध्ये कुर्मदासाचा तर पांडुरंगाच्या चरणाजवळ अनंत तीर्थ ते अभंगाचे शेवटचे तुका म्हणे विठ्ठल बाई, अरे अरे तुका म्हणे विठ्ठल बाई,
अनंत तीर्थ घडले पाहिजे. तुम्ही पांडुरंगाच्या चरणाला नुसतं डोकं टेकवलं तर एक तीर्थाचं नाही, अनंत म्हणजे मोजता येत नाही एवढं तीर्थांचं पुण्य एकाच क्षेत्रामध्ये जर मिळत असेल तर कोट्यावधी यात्रा करण्याची काय गरज आहे. असं काही सच्चिंत या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. तुकोबारायांच्या कृपेने या अभंगावर जसं बोलता येईल तसं बोलण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. न्यून्य ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुम्ही विविध असे नात तरी पालक बोबडा बोली वाकुडा विचुका पावली ते चोच करून मावली रिझे जीवी जैसा स्वभाव माय बापाचा पत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकच त्याचा संतोष येते. किंबहुना तुमचे केले हे धर्मकीर्तन सिद्धीच नेले येथे माझे जे उरले पायी पडत. ज्ञानेश्वर
अरे दर्शन